भर पावसात नागरिकांच्या रेकॉर्ड ब्रेक गर्दीने वाढले महाविकास आघाडीचे बळ। बळवंत वानखडे यांच्या पदयात्रेत हजारो नागरिक सहभागी। जुन्या शहरात बळवंत वानखडेंचे भव्य दिव्य स्वागत। गांधी चौक जवाहर गेट परिसरात रॅली ठरणार निर्णायक। अमरावती प्रतिनिधी। अमरावती लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या पदयात्रेला मंगळवारी अमरावतीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय। भर पावसात नागरिकांच्या रेकॉर्ड ब्रेक गर्दीने महाविकास आघाडीचे बळ 100 पटीने वाढले असून जुन्या शहरातील गांधी चौक जवाहर गेट अंबा गेट परिसरात या पदयात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। परिसरातील महिलांनी बळवंत वानखडे यांचे औक्षण केले तर नागरिकांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत व फुलांची उधळण करत महाविकास आघाडीच्या विजयी पदयात्रेचे धडाक्यात स्वागत केले। सोमवारी लोकसभा निवडणुकीमधील उमेदवारांना चिन्हाचे वाटप झाल्यानंतर मंगळवारपासून प्रचाराने वेग घेतला आहे। शेतकरी कुटुंबातील सर्वसामान्य व्यक्तिमत्व असलेले बळवंत वानखडे हे महाविकास आघाडीचे उमेदवार असून त्यांना शहर आणि ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात जनसमर्थन मिळत आहे। मंगळवारी सायंकाळी अमरावती शहरात अवकाळी पावसाला सुरुवात झाली असताना देखील बळवंत वानखडे यांच्या पदयात्रेत हजारो नागरिकांनी लावलेली उपस्थिती बळवंत वानखडे यांचे बळ वाढवणारी ठरली आहे। माजी पालकमंत्री ॲडव्होकेट आमदार यशोमती ठाकूर, माजी पालकमंत्री सुनील देशमुख, माजी खासदार अनंतराव गुढे, सुनील खराटे, धाणे पाटील, माजी महापौर विलास इंगोले, भैया पवार, वैभव देशमुख, रवींद्र इंगोले, महिला शहराध्यक्षा श्रीमती जयश्री वानखडे, अंजली ठाकरे, माजी आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर, शिवसेना नेत्या प्रीती बंड, मिलिंद चिमोटे, प्रदीप बाजड, पराग गुडधे, रामेश्वर अभ्यंकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष बबलू शेखावत, अर्चना इंगोले, प्रशांत वानखेडे, विजय बेनोडेकर, राजगुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ मंगळवार दिनांक 9 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता पदयात्रा काढण्यात आली। या पदयात्रेमध्ये महाविकास आघाडीमधील सर्वच पक्षांचे व संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। ज्या मार्गावरून ही पदयात्रा निघाली त्या मार्गावरील नागरिक सुद्धा या पदयात्रेत सामील झाले होते, त्यामुळे या पदयात्रेला मोठे स्वरूप प्राप्त झाले होते। गांधी चौक येथून सुरू झालेली ही पदयात्रा अंबा गेट बुधवारा या परिसरात पोहोचली। याच दरम्यान सायंकाळी 7च्या सुमारास अचानक पावसाने हजेरी लावली। भर पावसातही कार्यकर्ते व नागरिकांनी प्रचार सुरूच ठेवला, त्यामुळे बळवंत वानखडे यांच्यावर मतदारांचे प्रेम व त्यांच्या प्रती असलेली आस्था या निमित्ताने समोर आली आहे। आपल्या उमेदवारीसाठी कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने प्रचार करत असल्याने बळवंत वानखडे यांचा विजय निश्चित असल्याचे अमरावतीकरांचे म्हणणे आहे। आजच्या पदयात्रेमध्ये सर्वच पक्षाचे आजी माजी नेते, पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.